कापलेलं होतं, त्यानंतर आता मात्र खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं वाटतंय का? तुम्हाला पाठवले, राज्यसभेवरती पाठवले दिल्लीमध्ये, काय नेमक्या भावना आहेत? कारण ही तिकीट कापलेली होती, आता थेट मोठं गिफ्ट मिळालं. वेगवेगळ्या संधी मिळत असतात आणि कार्यकर्त्याचं हे कर्तव्य आहे की त्यांनी जी काही त्याला संधी, जी काही त्याला जबाबदारी दिली जाईल त्याचं पालन करावं. तर आता मला ही संधी दिली आहे तर मी नक्कीच या संधीचं सोनं करेन. कोथरूडमध्ये जेव्हा तुमचं तिकीट कापलं होतं, तुम्ही एक नाराजी व्यक्त केली होती, मात्र पक्षाने तुमची नाराजी दूर केल्यानंतर पुन्हा तुम्ही नव्या जोमाने कामाला लागला होता. त्यामुळे आता तुम्हाला जे फळ मिळालंय हे खऱ्या अर्थाने निष्ठेचं फळ आहे का, आणि हे तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय मेसेज देऊ पाहता? नक्कीच मी एक निष्ठावान कार्यकर्ती आहे आणि पक्ष नेहमी आपल्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवत असतो, ऑब्झर्व करत असतो. त्यांची कार्यशैली जी आहे याची दखल पक्षश्रेष्ठी घेत असतात आणि आज माझ्या कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली. मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, अमित भाई शाह, JP नड्डा साहेब आणि महाराष्ट्राचे आमचे मार्गदर्शक प्रभावी नेता देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्या निष्ठेची, माझ्या कामाची दखल घेऊन आज मला ही संधी दिली. ताई, आजवर तुम्ही विधानसभेत महाराष्ट्राचे प्रश्न आणि विशेषतः पुण्याचे प्रश्न मांडत होतात. आता तुम्हाला संधी थेट दिल्लीत प्रश्न मांडण्याची मिळते. कोणते नेमके प्रश्न आहेत? आता उपाध्यक्षही पदावर काम करतात महिला संघटनेच्या, तर आता कुठल्याही प्रश्नांना प्राधान्य असेल, पुण्याच्या की महिलांच्या? सगळ्यात जे प्रश्न एखाद्या लोकप्रतिनिधीकडे येतात, कुठलाच प्रश्न हा दुर्लक्षित नसतो किंवा एक प्रश्न उचलल्यावर दुसरा घेता येत नाही असं नसतं. तर मी गेली म्हणजे अनेक वर्ष मी काम करत असताना 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केलंय, 1 टर्म आमदार म्हणून काम केले आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या विविध विषयांवर मी प्रश्न उपस्थित केले. तसं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा पुण्याचे प्रश्न असो, पुण्यातले वाहतुकीचा प्रश्न असो, इतर काही प्रलंबित प्रश्न असो, याच्यावर बोलत असताना देशभरामध्ये आता जसं तुम्ही म्हणालात की उपाध्यक्ष म्हणून मी देशभर फिरले, तिथल्या काही महिलांचे प्रश्न असतील तर हेही प्रश्न मी शासनापुढे नक्कीच मांडेन. थँक्यू सो मच.